परभणी एसआरमध्ये 1,80,000 मतदाराची नावे वगळली. 32,383 नोंदीची सुनावणी होणार. भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर प्रक्रियेत परभणी जिल्ह्यात मतदार यादीत मोठा उलथापालथ झाली आहे. एसआयआर पूर्वी जिल्ह्यात 17,41,007 मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी 1,80,202 मतदारांची नावे वगळण्यात आली असून मतदारसंख्येत सुमारे 11.70% घट झाली आहे. दरम्यान 13,60,805 मतदारांची मॅपिंग पूर्ण झाली होती. मात्र नावामध्ये बदल, नोंदी न जुळणे किंवा इतर तांत्रिक अडचणीमुळे 20,914 मतदारांची मॅपिंग रखडली आहे. संबंधित नोंदीची पडताळणी करून अंतिम निर्णय घेण्यासाठी मतदारांना सुनावणीची संधी देण्यात आली आहे. एसआर अंतर्गत जुन्या मतदार यादीमधील नोंदीची मॅपिंग करून मतदारांची माहिती तपासण्यात आली. बहुतांश मतदारांची मॅपिंग पूर्ण झाली असली तरी काही नोंदीमध्ये तफावत आढळली आहे. त्यामुळे संबंधित मतदारांची कागदपत्रे तपासून त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जात आहे. जिल्ह्यात 32,383 मतदारांची प्रकरणे सुनावणीच्या टप्प्यावर आहेत. सुनावणीनंतर कागदपत्राची पडताळणी करून संबंधित मतदारांची नावे कायम ठेवायची की वगळायची याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एसआर प्रक्रियेत तब्बल 1,80,202 मतदारांची नावे वगळण्यात आली. नावे वगळण्यात आल्याने अंतिम मतदार यादीतील एकूण मतदारसंख्येकडे राजकीय पक्षासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. वगळलेल्या नावांची कारणनिहाय आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर मतदारसंख्या घटनेमागे नेमकी कारणे समोर येणार आहेत. मॅपिंग पूर्ण झालेल्या मतदारांची यादी आतापर्यंत 2 वेळे ऑनलाईन प्रसिद्धी करण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीची छापील प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारासह राजकीय पक्षांनाही नोंदी तपासण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी परभणी जिल्ह्यात एसआयआर पूर्वीची मतदार संख्या 17,41,007 अशी होती. मॅपिंग पूर्ण झालेली 13,60,805, वगळलेली नावे 1,80,202, मॅपिंगमध्ये अडचण असलेली 20,941, सुनावणीनंतर प्रकरणासाठी येणार असलेली 32,383 मतदार संख्येत एकूण घट 11.70% असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने मिळत असून दरम्यान या ठिकाणी आज संध्याकाळच्या सुमारास एसआरची जे मॅपिंग केलेल्या लोकांची नावे जोडण्यासाठी 24 ऑगस्टपर्यंत तारीख वाढविण्यात आली असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत असल्यामुळे ज्यांची नावे टाकण्याची राहिली असेल त्या सर्व मतदारांनी लवकरात लवकर BLOकडे जाऊन संपर्क साधून आपली नावे निश्चित करण्यात यावी असे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शैलेश लावटे यांच्या वतीने करण्यात आला आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख आलीम.